तर नमस्कार मंडळी, आधीची क्लिप बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल. तर आम्ही निघालो तो हरिश्चंद्रगडावर. सकाळच्या 4 वाजता आमची हॉस्टेलची टीम आवरून रेडी होती. मग 2 बाईक आणि आम्ही 5 जण निघालो हरिश्चंद्रगडाच्या दिशेने. पण खरी कसरत तर बाईक चालवणारे या दोघांची होती. तर आमचा रूट हा नारायणगाव, ओझर, ओतूर, डिंगोरे, खिरेश्वर मार्गे होता. सकाळची वेळ असल्यामुळे रोड तर मोकळाच होता. आणि मग पोहोचलो ओझरच्या पुलावर. तिथून मंदिर दिसत होते आणि मग मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच दर्शन घेऊन आम्ही निघालो समोर ओतूरच्या दिशेने. ओतूरच्या थोडं पुढे आल्यानंतर आम्ही घेतला मग चहासाठी ब्रेक. थंडीने तर सगळ्यांचाच कार्यक्रम केला होता. तरी पण आमची रायडर पहा फुल जोश मध्ये. मग सर्वांना चहा द्यायची कामगिरी आपलाच मित्र पार पाडत होता. मग मस्तपैकी सर्वांनी थंडीत चहाचा आस्वाद घेतला आणि मग निघालो पुढील प्रवासासाठी. आमच्या व्यतिरिक्त इथून तिथून कोणीच नव्हतं रस्त्याला. समोर एका ठिकाणी आम्हाला काकड आरती बघायला मिळाली. आम्हाला निघून बराच वेळ झाला होता पण काय रोड संपायचं नावच घेत नव्हता. मग शेवटी पोहोचलो खिरेश्वर या गावात आणि मग पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. जास्त करून लोक पाचनई मार्गे जात असतात गडावर, पण आम्ही खिरेश्वर मार्गे जाणार होतो. 6:30 वाजता आमची ट्रेकिंगला सुरुवात झाली होती. थोडा अंधार असल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चचा वापर केला. हळूहळू उजेडायला सुरुवात झाली होती, पण काय ठिकाणी दाट झाडी असल्यामुळे पूर्ण अंधार व्हायचा. पण तरी आम्ही लवकर पाय टाकत होतो कारण की सर्वांना सूर्योदय पाहायचा होता. मग खुला डोंगर पाहून पोरांचा आनंद बघा. मग पाय वाट काढत आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो. या ठिकाणी येऊन बघतो तर काय डायरेक्ट खडी चढाई. कशी तरी हिंमत करून पोहोचलो निम्मे रस्त्यात. समोर गेलेले पोरं म्हणायला लागली की रस्ता नाहीये पुढं. म्हटलं आता काय सूर्योदय पण होऊन गेलाय. म्हटलं जाऊ द्या आता, घ्या आराम करून आता बसा. या बाकीच्या चौघांनी मग वरच्याच टप्प्याला बसून घेतलं होतं आणि मग बघत बसलो डोंगराचे सुंदर नजारे. तर मंडळी, राहिलेला ब्लॉग हा नेक्स्ट पार्ट मध्ये बघूयात आपण.